100% ही जगातील सत्यता. टेन्शन फ्री राहायचं असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा. आयुष्याकडून आणि समाजाकडून जास्तीची अपेक्षा कधीच ठेवू नका. जवळपास दोन्ही बाबतीत आपला अपेक्षाभंग ठरलेला असतोच. जीवनात अपेक्षितपणे घटना घडत असतात, त्यामुळे आयुष्याकडून कुठलीही अपेक्षा आपण ठेवू शकत नाही. ते अनाकलनीय असते. या बाबतीत इतर लोकांचे म्हणाल तर एक वेळेस आयुष्याकडून आपण काही अंदाज बांधले तर ते खरे निघतील, परंतु कुठल्याच व्यक्तीचा काही भरोसा देता येत नाही. कोण कधी आपला अपेक्षाभंग करेल, विश्वासघात करेल याची शाश्वती देता येत नाही. या पृथ्वी तलावर सर्वात घातक आणि अनपेक्षित प्राणी कोणता असेल तर तो म्हणजे माणूस. म्हणून सुखी आणि आनंदी जीवन जगण्याचा एक नियम नेहमी लक्षात ठेवा. अपेक्षा कमी तर दुःख कमी आणि अपेक्षा जास्त तर दुःखही जास्त. जीवनामध्ये 3 गोष्टी घेण्याअगोदर किंवा उचलण्याअगोदर नीट विचार करा आणि नंतर निर्णय घ्या. या 3 गोष्टी म्हणजे कदम, कलम आणि कसम. आपण एखादं काम करण्यासाठी पाऊल उचलत असतो, नवीन काहीतरी करण्याचा विचार करत असतो. अशा वेळेस नीट विचार करावा, कारण एकदा उचललेले पाऊल पुन्हा मागे घेता येत नाही. आपण जर यांच्या विरुद्ध वागलो तर लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. परिणामी समाजामध्ये आपल्याला मान मिळणार नाही. समाजामध्ये आपली इज्जत वाढवायची असेल तर नेहमीच जपून पाऊल टाका. दुसरी गोष्ट म्हणजे कलम. याचा अर्थ असा आहे की आपले विचार समाजासमोर मांडण्यापूर्वी नीट विचार करायला हवा. आपण लिहिलेली एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीचं आयुष्य घडवू शकते, तसेच एखाद्याचे आयुष्य बर्बाद देखील करू शकते. लेखणीमध्ये इतकी ताकद असते, म्हणून कुठलाही विचार लिहिताना किंवा मांडताना तो विचारपूर्वक मांडावा. तिसरी गोष्ट म्हणजे कसम किंवा शपथ. शपथ घेताना किंवा वचन देताना विचार करायला हवा. आपण एखाद्या वचनात अडकलो तर पुन्हा सुटका होणे शक्य नाही. वचन पाळता येणार नसेल तर उगीच देऊ नका. प्रत्येक गोष्टीवर शपथ घेणाऱ्या व्यक्तीचे किंवा त्याच्या शक्तीची काही किंमत राहत नाही. एखादी शपथ घेताना, वचन देताना एकनिष्ठ असणारा व्यक्ती असेल तर अशा वेळेस तो त्याने घेतलेल्या शपथेमध्ये, वचनामध्ये अडकून राहू शकतो. म्हणून शपथ घेताना किंवा वचन देताना विचारपूर्वक द्यावे. या 3 गोष्टी विचारपूर्वक केल्या तर भिकारी सुद्धा राजा बनू शकेल आणि विचारपूर्वक नाही केल्या तर राजाचा देखील रंक होईल. म्हणून या 3 गोष्टी विचारपूर्वक कराव्यात. कधी इतकं साधं सरळ राहू नका की कोणी येईल आणि तुमचा फायदा घेऊन जाईल. आजकाल आपलं साधं सरळ राहणं म्हणजे आपला मूर्खपणा ठरू शकतो. कोणी तुमचा फायदा घेत असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवं आणि त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून द्यायला हवी. तेही जमत नसेल तर किमान आपण दुसऱ्यांच्या चालीत अडकणार नाही इतकं आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवता यायला हवं. समोरच्या व्यक्तीशी भिडण्याची ताकद जरी आपल्यात नसेल तरीही आपल्या अंगावर कोणी येत असेल तर तो आघात रोखण्याची ताकद आपल्यात नक्कीच असायला हवी. भेकड माणसाला कोणीही धाकात ठेवू शकतो, परंतु धीट आणि खंबीर माणसाला बोलण्यापूर्वी लोक 100 वेळा विचार करतात. इतकेही गोड बोलू नका की लोकांना वाटेल तुम्ही त्यांची चापलुसी करत आहात. समोरच्या व्यक्तीसमोर तेवढेच झुकावे जेवढी गरज असेल. गरजेपेक्षा जास्त गोड बोलणे आणि गरजेपेक्षा कोणासमोर जास्त झुकणे आपल्याला निर्बल बनवते. एकदा गुलामी करण्याची सवय लागली की त्यातून बाहेर पडणे कठीण होऊन बसते. कारण माणसाला गुलाम बनवलं जाऊ शकतं, परंतु त्याला स्वतंत्र कोणीही करू शकत नाही. स्वतंत्र व्हायचं असेल तर त्यासाठी स्वतःला प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी इतर कोणीही मदत करू शकत नाही. कधीही कोणाच्या मानसिक, शारीरिक किंवा इतर कुठल्याही गुलामगिरीमध्ये फसू नये. लोक गोड बोलून आपल्याला त्यांचे गुलाम बनवतात. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड कोणाशी बोलू नये आणि प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोर झुकूही नये. दान करताना आपली आर्थिक स्थिती बिघडणार नाही इतकंच करायला हवं, कारण दान करण्याची दानत तर आपल्यात हवी, पण तेवढी ऐपतही असायला हवी. केवळ आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी दान करू नका. आपल्याजवळ काही नसेल तर आपण दान करणार तरी कशाचे? आणि दान करण्यामुळे जर आपली आर्थिक परिस्थिती बिघडणार असेल, आपल्या कुटुंबाला याचा परिणाम भोगावा लागणार असेल, दान केल्याने आपल्या कुटुंबाला हानी पोचणार असेल तर अशा दानाला काही अर्थ उरत नाही. जीवनामध्ये मित्र असेच बनवावे जे आयुष्यभर आपल्या सोबत असतील. सुखासोबत दुःखामध्ये देखील आपली साथ देतील. असे मित्र आपल्याला काही चांगल्या गोष्टी देतील, ज्यांच्यासोबत राहून आपलाही मानसन्मान वाढेल आणि आपली किंमतही वाढेल. आयुष्यात अशी चांगली माणसे भेटत असतील तरच त्यांना मित्र बनवा, अन्यथा एकटं राहणं कधीही चांगलं. चांगला मित्र आपल्या आयुष्यात एक उत्तम मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत असतो. चांगला मित्र आपल्यासाठी दिशादर्शक असतो. याउलट वाईट मित्र आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. आपला सुखी संसार वाईट मित्रांमुळे उद्ध्वस्त होऊ शकतो. व्यसनी मित्रांच्या सहवासात राहून आपणही व्यसनी बनू शकतो, तर चोरांच्या सहवासात राहून आपणही चोर बनू शकतो. थँक्स फॉर वॉचिंग.